कसनाळ गावची धाडसी एकजूट, ग्रामस्थांनी बंद पाडला बेकायदेशीर कत्तलखाना। अलीकडे सुमारे 2 ते 3 महिन्यापासून कसनाळ तालुका निपाणी येथे ग्रामदैवत मारुती मंदिरच्या मागे एका खोलीत मौजिद नामक एका कसाबाने बेकायदेशीररित्या कत्तलखाना चालवला होता। त्याची कुणकुण गावातील ग्रामस्थांना लागताच गावातील ग्रामस्थांनी कत्तलखाना चालकाला धारेवर धरून प्रश्न विचारले। मौजिद नामक कत्तलखाना चालकाकडे कोणताही अधिकृत परवाना नसून सदरचा कत्तलखाना ताबडतोब बंद करावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली। त्यामुळे ग्रामस्थांच्या समोर कत्तलखाना चालकाने येऊन पुढे मी येथे काहीही करणार नाही असे सांगितल्यामुळे होणारा मोठा वाद टळला। सतर्क असणाऱ्या कसनाळ गावच्या ग्रामस्थांनी एकजुटीने कत्तलखाना बंद केल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे। या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी। नमस्कार, मी शुभम प्रकाश पाटील, राहणार कसनाळ। गेल्या काही महिन्यापासून आमच्या कसनाळ गावामध्ये हनुमान मंदिरच्या बरोबर बाजूला एक कुठला इचलकरंजीचा इसम येऊन आमच्या त्या स्थानिकांच्या मदतीने कत्तलखाना चालू केला आहे आणि त्या कत्तलखान्यामुळे आमच्या ग्रामदेवत हनुमंताची विटंबना होत आहे। तरी आमच्या धार्मिक भावनासुद्धा दुखावल्यात आणि वारंवार आम्ही सर्वजण सांगून ते लोक काही ऐकनात, दुर्गंधी पसरत आहे। तिथल्या लोकांना तो सकाळी येऊन आता पहाटे येऊन तिथं जनावरं, रेडकं, गाई काय असेल ते कापतोय आणि तिथल्या स्थानिकांना त्रास व्हायला आहे। आणि बरोबर आमच्या हनुमान मंदिरच्या मागं असल्यामुळं आमची धार्मिक विटंबना सुद्धा वाल्या देवाची आणि स्थानिक प्रशासनाला व सर्व काय असतील ते जबाबदार नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्व पंचायत कार्यकर्ते असतील, सर्वांना मी आवाहन करतो की यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी ही कसनाळ ग्रामस्थांच्या वतीनं कळकळीची नम्र विनंती। पोलीस प्रशासनानं सुद्धा याकडे लक्ष देऊन त्यांच्यावर त्वरित कारवाई करा, अन्यथा आम्ही आंदोलनाला सुद्धा मागे पुढे बघणार नाही। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।